आणि अगदीच आमचा कल्पतरू स्टाफ पूर्णपणे या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना त्यांचं देखील आपण कौतुक करूया. गेले 4 दिवस आम्हाला लाईटची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेली त्यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. असंच प्रेम आणि असंच सहकार्य वेळोवेळी या आयोजकांना आपणाकडून लाभावं याच आणि नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलं गणेश देशमुख यांच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य लाभतं. प्रभाकर देशमुख असतील, गणेश देशमुख असतील, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं शंकर देशमुख असतील, या आयोजकांना नेहमीच वेळोवेळी एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं जातं. आणि यावेळेस 2 षटकांची मॅच तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानच्या आतमध्ये तमाम प्रेक्षकांच्या भेटीसाठी. फायनल मॅच या ठिकाणी येते. गोलंदाज तयार, राईट हॅमर विकेटचा मारा, गोलंदाज इथे मात्र तयार, परंतु अपील जोरदार झाली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंचांकडे दाद मागितले परंतु पंच जागेवरती चुप्पे चुप जागच्या जागेवरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा सूरज बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, फटका फसलाय की काय, झेलची संधी. आणि इथे मात्र हा झेल टिपलाय कारण षटकार आहे तो त्या याला टच आहे, कारण कंपाऊंड आहे त्याला षटकार आहे. कारण आतमध्ये कॅच टिपल्या. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर इथे कॅच टिपल्या. कारण निश्चित आमचे आयोजक देखील पहा किती हुशार आहेत, कारण त्यांनी बॉन्ड लाईन परफेक्ट आखल्या. इतके जबरदस्त आमचे आयोजक हुशार आहेत, कारण कोणताही व्यत्यय स्पर्धेमध्ये येऊ नये म्हणून कंपाऊंडला षटकार ठेवलाय. इतके चाणक्य आहेत, अगदीच इतके चाणक्य आमचे पंच देखील आहेत आणि तितकेच आमचे आयोजक देखील चाणक्य आहेत. एक मोठा फलंदाज इथे बाद झाला आहे, मोठा फटका खेळला होता, परंतु इथे सूरजनं मात्र नक्कीच आग ओकणारी गोलंदाजी केल्या. आगीचे गोले सध्याच्या घडीला फेकतोय, गोल्डन डकची शिकार केल्या. प्रल्हाद सारख्या फलंदाला तंबूच्या दिशेला धाडलंय. न्यू बॅटर मयूर. 2 षटकांची मॅच, कमीत कमी 25 धावा इथे बनतील का 2 षटकामागे पाहूया. एकाच विभागातील दोन्ही टीम, मैत्रीपूर्ण लढत आणि एकाच खोंड्यातील एकाच ग्रामपंचायतीमधील दोन्ही टीम आज आपल्याला फायनल खेळताना दिसतात. खानाव आणि गोलेवाडी. म्हणजे त्या इथे मात्र पंचांकडे दाद होती पण तो फाप चेंडू जाईल डॉट. अशा पद्धतीचे जर का डॉट चेंडू आले ना तर मात्र इथे तुम्हाला प्रेशरमध्ये नक्की तुम्हाला इथे सध्याच्या घडला आपण पाहतोय फायनल मॅच कशी व्हायला हवी होती. फटकेबाजी चांगली व्हायला होती, कारण प्रेक्षकांना काय पाहिजे, नक्कीच चौकार षटकार पाहिजे. परंतु इथे एकतर्फी या मॅचमध्ये जान आणले खऱ्या अर्थानं सूरजनं आणि चेंडू खऱ्या अर्थानं आलाय तो डॉट. लगातारचा हा 4था चेंडू आलाय डॉट. गोलेवाडी सारखी टीम चांगल्या टॉप टीमला या टीमनं परास्त केलं, पराभूत केलं. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खानाव संघाचा हा गोलंदाज सूरज या ठिकाणी हवे ठरलाय. इथे चांगला फटका हलक्यातनं केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सिंगल मात्र या ठिकाणी आले. डबलचा प्रयत्न केला जाईल. एकच धाव, एका धावेनं टीमची टोटल धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त एकच धाव. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1. गोलंदाज तयार, क्लीन बोल, दांडी गोल, जबरदस्त ट्रिपल होत असतं. दोन्हीही गोल्डन डकचे शिकार ठरले. दोन्ही फलंदाज, दोन्ही हार्ड हिटर फलंदाज या ठिकाणी बाद झाले आहेत. अप्रतिम या ठिकाणी दोन्ही खेळाडू मात्र या ठिकाणी स्वस्त्यात बाद झाले आहेत. आणि इथे मात्र एका षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आली ती 1 धाव. तर चला जा नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये, न्यू बॅटर मैदानच्या आत. शेवटचे षटक बाकी आहे. कमीत कमी रघुनाथ, कमीत कमी आता 10-12 धावा तरी या षटकामध्ये येतील का, कारण कुठेतरी फायनल मॅच प्रेक्षकांना असं वाटत होतं की या मॅचमध्ये 25+, 30+ धावा बनतील. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली सूरजनं या फायनल मॅचमध्ये. फक्त 1 धाव खर्च केले. आता शेवटचे षटक आहे. मयूर 1 डाऊनसाठी गेला फलंदाज मैदानच्या आतमध्ये. एक चांगला बॅटर आहे आणि तो बॅटर त्याकडनं अपेक्षा असतील, आशा असतील, आकांक्षा असतील टीम गोलेवाडीला. 6 चेंडू मागे 1-2 मोठे फटके जरी आले तरी एक चांगली टोटल धावसंख्या इथे येऊ शकते.
इथे मात्र मोठा फटका टपली दिल्या. इथे झेलची संधी. इथे पत्त्यांचा बंगला जसा कोसलावा तसा डाव कोसलत असताना गोलेवाडी टीमचा बाग टू डग आउट. विकेटचं पतन. विकेट क्रमांक गमावलाय 3. सध्याच्या घडीला आजार जडलाय तो गोलेवाडी टीमला. आजारग्रस्त झाले अगदी सध्याच्या घडीला टीम. अगदीच शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आव्हानात्मक धावसंख्या कमीत कमी 15 धावा तरी होतील का, पण तो आता वाटत नाही की 15 धावा होतील, कारण इथे आता फक्त 5 बॉल शिल्लक आहेत. मोहन नो बॅटर मैदानच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त स्कोर कार्डवरती धावसंख्या 1 धाव. अगदी थोडीशी नाराजी, थोडीशी निराशा अगदी त्या ठिकाणी आम्ही पाहतोय, स्पष्ट दिसतंय. कारण सध्याच्या घडीला शांत वातावरण झालंय, डोळे थोडेसे शांत झालेत आणि निश्चितच सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर वातावरण थोडं शांत आहे. परंतु आयोजक खुश आहेत. आयोजकांना काय, आयोजक आमचे खुश आहेत. आयोजक 100% फिट आहेत. आयोजकांना काही टेन्शन नाही आहे. इतके जबरदस्त खुश आहेत. इथे गोलंदाज तयार. कारण गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा हलक्यातने चेंडूला खेळून काढले. सिंगल मात्र इथून आले. 5 डबलचा प्रयत्न इथून होईल का. रनआउटची संधी. फंबलिंग झाले. रन्स मिळत आहेत ते मात्र 2 धावा. कमीत कमी इथून आता आणि जवळपास या ठिकाणी आपण पाहतो शेवटचे 4 बॉल. पुन्हा भेट होईल 18, 19, 20 आणि 21 याच क्रीडांगणावरती. यूट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण असणार आहे. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाणार आहे. येणारे 18, 19, 20, 21 याच क्रीडांगणावरती याच मैदानावरती मॅचेस रंगणार आहेत. निश्चितच आयोजक रेडी आहेत. आणि इथे चांगला फटका. इथे मात्र चेंडू जातो स्टेट ड्राईव्ह आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी नजदीक अडवला जातोय. ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा रन्स कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या धावा जोडल्या जातात 5. या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके येतील का. खरं तर 2 मोठ्या फटक्यांची तलाश आहे. ते 2 मोठ्या फटक्यांची तलाश. 2 मोठे फटके आले तर देखील आव्हानात्मक धावसंख्या इथे होऊ शकते, उभारू शकते. परंतु इथे आता आपण पाहिलं तर धावफलकावरती आल्या त्या 5 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 1-2 मोठे फटके इथून येतील का. फायनल मॅच मध्ये थोडीशी निराशा केली जरूर. इथे मात्र स्कोले क्षेत्ररक्षक कोणतीच चुकत नाही. पुन्हा एकदा सिंगल. स्कोर कार्डवरती धावसंख्या 6 धावा. फायनल मॅच मध्ये असं वाटत होतं की टफ फाईट होईल, पण तो 1 साइड मॅच. कारण एकाच ग्रामपंचायतीमधील या दोन्हीही टीम आणि एकाच ठिकाणच्या दोन्ही टीम असल्या कारणानं जवळची अगदी मैत्रीपूर्ण लढत. आणि ही मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर बाजी मारून चालल्या टीम मात्र खानाव. जबरदस्त. अगदीच किरण पवार आपण जे सांगत होतो ते खरं ठरलं असतं ना, जर त्यावेळेस आपण ते केलं असतं तर आता आपली पार्टी 100% झाली असते. पण नक्कीच किरण पवारला शब्द दिला होता, तो शब्द खरा ठरतोय. पण नक्कीच किरण पवार देखील थोडेसे नाराज आहेत. इथे मात्र जर का आपण पाहिलं तर हा येतोय सिंगल धावेसाठी. 1 धावेनं टीमची टोटल धावसंख्या 7 धावा. म्हणजे आपला शब्द खरा होता, स्पष्ट होता. आणि इथून मात्र आपण पाहिल्यानंतर 7 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल शिल्लक. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का, षटकार येईल का. 1 नंबर काम झालं असतं खरंच, खरंच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का. गोलंदाज मात्र इथून तयार झाला आहे बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मोठा फटका फसतोय की काय, परंतु चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. ज्या फटक्याची तलाश होती, ज्या फटक्याची गरज होती, आव्हानात्मक धावसंख्या तर उभारले. 13 धावा पुरेशा आहेत का. 13 धावा झालेत. 13 धावा धावफलकावरती 14ची गरज. मॅच गेलेली नाहीये. इथून मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते, कारण 14 देखील धावा पुरेशा आहेत. कारण संध्याकाळचं सत्र आहे, त्याच्यामुळे 14 धावा देखील इथून पुरेशा होतील. धावा जर 20+ धावा असते ना तर हा सामना पाहण्यासारखा तर नक्कीच झाला असता, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल बाहेर जाणार नाही. त्याच्यामुळे गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असा देखील हा सामना होऊ शकतो. तर चला
शेवटची मॅच, फायनल मॅच या ठिकाणी 12 चेंडू 14 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणारी लढत. अगदी सन्माननीय पाहुणे अगदी प्रभाकर देशमुख यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील करूया कौतुक. त्याच्यानंतर आमचं संपूर्ण कल्पतरू स्टाफ अगदीच या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उपस्थित होईल. अगदीच त्यांचं देखील आपण करूया कौतुक. अगदीच बक्षीस वितरणासाठी अगदी संपूर्ण कल्पतरू स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहील. अगदी थोड्याच वेळामध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. परंतु जाऊया मैदानच्या आतमध्ये जिथे मॅच रंगल्या. अगदीच गोलेवाडी विपक्ष खानाव 12 चेंडू 14 धावींची गरज. 12 चेंडू 14 धावींची मात्र गरज असणाऱ्या येणारे 12 बॉल आणि 14 धावसंख्येची मात्र गरज. तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं. सांघिक पहिला वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय तो मात्र प्रल्हाद. पहिला चेंडू क्लीन बॉल, स्लोअर लॉ फुटा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. जर का बॅट मध्ये जर का हा चेंडू बसला असताना तर सीमारेषेच्या बाहेर गेला असता. इतका जबरदस्त चेंडू मिस केला आणि इथे मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी प्रभाकर शेठ देशमुख यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये देण्यात आलंय. त्यांचं देखील या ठिकाणी आपण करूया कौतुक आणि स्वागत. नक्कीच त्याच्यानंतर शेखर देशमुख यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी पारितोषिक देण्यात आलंय. त्यांचं देखील करूया कौतुक. अगदीच निश्चितच सर्वच मान्यवरांनी या न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय श्रावण. गोलंदाज मात्र यावेळेस तयार. इथे हा मोठा फटका, झेलची संधी आणि षटकार आहे. स्वयंसेवक सांगतायत की षटकार आहे. अगदीच बॉन्डर लाईनला टच. कॅच जबरदस्त कॅच टिपला होता परंतु षटकार आहे. काय जबरदस्त झेल टिपला होता परंतु लाईन टच पाय आणि इथे षटकार टोकलाय. षटकारनं मात्र संघाचं खातं ओपन केलंय. तसेच या स्पर्धेसाठी अगदीच ज्येष्ठ नागरिक अगदीच अनंत शेठ देशमुख यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीने स्वागत आणि कौतुक. निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचा या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. इथे मात्र धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहे. त्या मात्र 7 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावाला 7. लेफ्ट हँड बॅटर सूरज ऑल स्ट्राईक हँड वरती. पहिल्या सेमीफायनलचा खऱ्या अर्थाने हिरो यावेळेस सूरज आपण पाहतोय. इथे सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न होणार नाहीये, फक्त सिंगल आले. सिंगलच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. 6 धावींची गरज, फक्त आणि फक्त 6 धावींची इथून गरज असणाऱ्या विजयासाठी. धावा आल्या धाव फलकावरती मात्र 8 धावा. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळल्या गेलाय. पुन्हा एकदा सिंगल धाव, एकच धाव मिळेल, एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही आणि एका अंकाने टीमची टोटल धावसंख्या 9 या अंकावरती. 5 धावा अद्याप 7 चेंडू आणि 5 धावींची इथून गरज. वन साइड मॅच मात्र निश्चितच खानाव टीमच्या बाजूने झुकते. खानाव टीमच्या बाजूने झुकताना आपण पाहिल्या आणि इथून गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. इथे हा विजय फटका, विनिंग स्ट्रोक आणि अशा तऱ्हेने विजय झाल्या टीम मात्र खानाव. आणि या मैत्री चषक 2024 वरती आपलं नाव कोरलंय ते खानाव टीमनं. अगदीच चॅम्पियन ठरले टीम खानाव. खूप चांगला खेळ केला. हड लक टीम गोलेवाडी आणि गुड लक टीम खानाव. काही